घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. घरकुलांचे काम सुरू असताना इंजिनिअरकडून पैसे मागितले जातात. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार? तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला 50,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान लाभार्थ्यांना नक्की कधी मिळणार? या सर्व प्रश्नावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली. ग्रामविकास मंत्र्यांनी त्यावर महत्त्वाची माहिती दिलेली आहे. घरकुल सर्टिफाय करण्यासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाची काय कारवाई आहे? घरकुलधारकांना मिळणारे 35,000 रुपये अतिरिक्त अनुदान आणि 15,000 रुपये सोलरसाठी याची सद्यस्थिती काय आहे? तसेच गायरान किंवा शासकीय जमिनीवर बांधलेल्या घरकुलांना पट्टे देण्याबाबत शासनाचे महत्त्वाचे निर्णय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुम्हाला घरकुल योजनेबाबतची अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत माहिती मिळणार आहे. तर नेमकं विधानसभेत काय चर्चा झाली? थेट जाऊन प्रश्न असा आहे की हे जे घरकुलाचं बांधकाम जेव्हा चालू होतं तेव्हा बांधकाम चालू झाल्यावर जे सर्टिफाय करण्यासाठी जे इंजिनियर येतात म्हणजे RHची, ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून पैशाची मागणी करतात. 15,000 रुपये कमीत कमी ते मागतात. आणि माझ्या नायगाव पंचायत समितीमध्ये एकट्या नायगाव पंचायत समितीमध्ये 11 इंजिनियरनी कबुली दिली व्हिडिओवर की ते पैसे खातात म्हणून, आणि त्यांना जिल्हा परिषदेनी
माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपण 50,000 रुपये लाभार्थ्याला अतिरिक्त देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. त्यातील 15,000 रुपये जो आहे तो 15,000 रुपये मधील घरकुलं आहेत आणि ते जी घरकुलं शासनाच्या जागेमध्ये आहेत, गायरानामध्ये आहेत, त्या सगळे घरकुलं नियमानुकूल करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या सगळ्या लाभार्थ्यांची